पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 14 जुलैला बारामतीमध्ये भव्य सभा घेण्यात येणार आहे। बारामतीमधील मिशन हायस्कूल ग्राउंडला दुपारी 1 वाजता ही सभा पार पडणार आहे। येत्या 14 तारखेला बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा जनसन्मान महामेळावा पार पडणार आहे। याची तयारी जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळते। बारामती शहरातल्या मिशन हायस्कूलच्या या मैदानावरती तयारी सुरू आहे। आपण बघू शकता भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि हे जे स्टेज आहे ते जवळपास 60 बाय 30 फुटाचा असणार आहे। तर या मैदानामध्ये जवळपास 20,000 खुर्च्या बसतील असं जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर या जनसंवाद मेळाव्यातून किंवा महामेळाव्यातून अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लोकसभेआधी अजित पवारांनी नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न शरद पवारांनी हाणून पाडला। त्याचं कारण असे की ज्या ठिकाणी हा मेळावा घेण्यात आला होता नमो रोजगार मेळावा तो विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि त्या संस्थेचे अध्यक्ष हे शरद पवार होते, परंतु विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी ती खबरदारी घेतली आणि मिशन हायस्कूलच्या मैदानावरती येत्या 14 तारखेला अजित पवार एक जाहीर सभा घेणार आहे। त्यामध्ये एक महत्वाची घोषणा करणार आहेत। नेमकी ती घोषणा कोणती असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तसंच येत्या 14 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत याच ठिकाणी अजित पवारांसह अन्य मंत्री असतील किंवा राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची तोप धरणार आहे। या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा